क्रम आहे या साधनेचा आपण पाहूया. सकाळी 4 वाजता उठणं, 4:30 ते 6:30पर्यंत धर्म हॉलमध्ये आर्यमौन ठेवून ध्यान करणं आणि आर्यमौन ठेवूनच आता जिथं आपण उभे आहोत तिथं चहा नाश्त्याला येणं, 8 वाजेपर्यंत विश्राम, 8 ते 11पर्यंत पुन्हा साधना आणि 11 वाजता भोजन, 1 वाजेपर्यंत विश्राम आणि मग दुपारी 1 ते 2:30पर्यंत ध्यान, म्हणजे 5 वाजेपर्यंत ध्यान असतं. वेगवेगळे टप्पे आहेत ते. 5 ते 5:30 चहा निंबू पाणी, 6 वाजेपर्यंत आराम, 6 ते 7 सामूहिक साधना, 7 ते 8 हे महत्त्वाचं आहे प्रवचन की आजचं ध्यान कशावर होतं आणि उद्या कुठलं ध्यान करायचं आहे, आणि 8:30 ते 9 ध्यान कक्षात जाऊन आपण आराम करायचा. ज्याला प्रश्नोत्तर असतं ते 9 ते 9:30 प्रश्नोत्तर विचारायचे आणि 9:30 वाजता सर्व लाईट बंद होती. तर असं हे फार भाग्याने आपले पावलं पडतात. किरण बेदी असो की तहसीलदार अनिल सूर्यवंशी असो, ते म्हणतात जेव्हा जेव्हा आम्हाला वेळ मिळेल आम्ही ध्यान करत राहू आणि मंगल आमचं साधून घेऊ. तर असं हे पुरुष प्रवेश केंद्र आणि त्या बाजूला स्त्री प्रवेश केंद्र आहे. ह्या पायवाटेकडून मी आतमध्ये आलो आणि इथून धर्मकेंद्र 100 मीटर दूर आहे. तिथं डिस्टर्बन्स होऊ नये म्हणून इथं प्रवेश, नाश्ता, चहा, एंट्री अशा प्रकारचं प्रत्येक केंद्राचं हे वातावरण असतं की हा जो कम्युनिकेशन म्हणा संपर्क हॉल हा असा बाहेर असतो, जेणेकरून आतमध्ये जे नोबल सायलेन्स असतं म्हणजे आर्यमौन की जमिनीकडे पाहून चला, कोणाशी बोलू नका, डोळ्यात घालू नका, देहबोलीसुद्धा बोलू नका. आणि म्हणून त्यासाठी हे असं हे केलेलं आहे. आणि इथे या ठिकाणी आपण पाहतो हे पुरुष शिबिरचं एंट्रन्स आहे आणि पलीकडे दुसऱ्या बाजूला स्त्री शिबिरचं एंट्रन्स असेल. तर अशा रीतीनं धर्मकेंद्रात पावलं पडणं फार भाग्याचं लक्षण असतं. पांडव जेव्हा म्हणतात किंवा ते ऋषीमुनी यायला तयार नाही, ते म्हणतात की मला 5 यज्ञाचं पुण्य पाहिजे आणि पांडवांचा तर एकही यज्ञ पूर्ण होत नाही. मग द्रौपदी म्हणते चला, आणि द्रौपदीच्या सोबत ते 5ही पांडव येतात आणि त्या गुरुजीला म्हणतात गुरुजी चला आमच्या यज्ञामध्ये. त्यानंतर पोरी मला 5 याचं पुण्य पाहिजे यज्ञाचं. म्हणजे दिलं. म्हणजे कसं? तर म्हणे गुरु महाराज आश्रमाकडे गुरुकडे जी पावलं चालतात तर ती एक पाऊल म्हणजे एक यज्ञाचं पुण्य असतं. तर 5 पावलांचं पुण्य तुम्ही घ्या आणि बाकी माझ्या अकाउंटला जमा करा. तर मन आणि शरीर निर्मळ आणि चित्त होण्यासाठी हे ध्यान केंद्र फार भाग्याने आपल्या रीतीने मी ह्या विपश्यना केंद्राच्या जवळ आलेला आहो. आणि आज शनिवार, मला वाटतं 20 जुलै आहे, उद्या 21 जुलै आणि उद्या गुरुपौर्णिमासुद्धा आहे. तर हे माझं भाग्य, कारण 4-5 वर्ष झाले मला 2-3 वर्ष झाले मला इगतपुरी किंवा अन्य कुठं गुरुपौर्णिमेला जाता आलं नाही. आणि म्हणून जणू काही गुरुजींनी म्हटलं असेल चल बाबा तू 1 दिवस ॲडव्हान्समध्ये ये. तर अशा रीतीनं आपण आता टिटवाळा विपश्यना केंद्रात जात आहोत. आता तुम्हाला माहीत आहे का लोक काशी, वृंदावन, गंगासागर का जात? तर आपलं मेमरी ठेवण्यासाठी. आणि जेव्हा पुढचे वंशज तिथं जायचे तेव्हा ते त्यांना आशीर्वाद द्यायचे. तर अशा रीतीनं माझे जेव्हा पुढचे वंशज येतील तर त्यांना म्हणजे आशीर्वाद मिळत राहतील. मग पुढे शेकडो वर्षांनी जरी आले तरी ती अनुभूती आपल्याला येईल. आणि असं आता ह्या मंगल केंद्राकडे आपण जात आहोत आणि आपण तो ध्यान घुमट पाहिलेला आहे. ज्यांचे बोल होते बीता क्षण लौट न आए, त्रिलोक की संपत्ती भी खर्च करो तो बीता क्षण नहीं आएगा. अशा प्रकारे हे जे लोकांनी दानधर्म केलं, कोणी ही पायवाट बांधली, कोणी इमारत बांधली, कोणी जेवण दिलं, तर हे धर्मक्षेत्र लोकांच्या दानामधून, सुविचारांमधून चालतं. आणि गुरुजी इथं मंगल भावना देत आहेत. भवतु सब्ब मंगलम, तुमचं कल्याण हो.
तुमचं मंगल हो. चला आपण जाऊया विपश्यना केंद्र टिटवाळा. या दिशेकडून तुम्हाला काही आवाज येत आहे, धर्म धर्म कहे मन की शुद्धता धर्म. तर आपण विपश्यना केंद्र टिटवाळा इथं जात आहोत. आणि या बाजूला हे जे हिरवं घरं दिसतात हे रुंदे गाव आहे, रुंदे गावाच्या जवळ आहे. आणि या दिशेला एक अर्धा किलोमीटरवर नदी तट आहे आणि पलीकडे टिटवाळ्याचं पवित्र मंदिर आहे. तर गोयनका गुरुजींचे मी वाक्य ऐकले होते एका व्यक्तीकडून कि गुरुजी बोले, अरे बाप रे कितनी महान तपोभूमि है, अगर इगतपुरी के पहले मुझे ये जगह नज़र में आती तो मैं यही इंटरनेशनल केंद्र स्थापित करता. तर अशा या पवित्र धम्मवाहिनी विपश्यना केंद्राकडे आपण जात आहोत. या शरीरावर जाणारा येणारा श्वास तटस्थपणे पाहणं आणि 3 दिवसानंतर हे मन जेव्हा अधिक सूक्ष्म होतं तेव्हा या शरीरावर ज्या संवेदना उठतात त्या तटस्थपणे पाहणं म्हणजे विपश्यना. जे निर्माण होतं ते नष्ट होणार. भवसागर संसरण. तर चला आपण विपश्यना केंद्र आता टिटवाळ्याकडे जात आहोत. आणि हे मंगल ध्वनी कानावर पडत आहे, धर्म धर्म कहे धर्म न जाने कोय, मन की शुद्धता ही सच्चा धर्म होय. आता हे भजनचे बोल स्पष्ट ऐकू येत आहेत. आणि असं हे आता मी 100 मीटर पुढे आलो असेल. आणि आपण आता विपश्यना केंद्रात जाऊया. 9 ते 10:30 वाजेपर्यंत आम्ही सेवा केली, कुशन वगैरे लावणं. आणि या धम्म हॉल 3मध्ये जवळपास अर्धा-पाऊण तास ध्यान केलं. अशा रीतीनं 10 दिवस अशा शांत वातावरणात राहणं, ते मौन ठेवून फार भाग्याची आणि पुण्याची गोष्ट असते. गुरुजी म्हणतात की आकाशात सूर्य तर आहेच, पण जेव्हा विकारांचे काळे काळे ढग निघून जातील तेव्हा प्रकाश आपोआप येईल, मुक्ती आपोआप मिळेल. आणि सर्वच काही ढग जातील अशी आशा करू नका, परंतु आकाशात ढगही असतात आणि प्रकाशही असतो. तर अशी ही कल्पना आहे. आता आपण थोडासा अभ्यास करूया काही धर्मवचनांचा, जे आपल्याला निश्चितच प्रेरणा देतील. अशा रीतीने या ठिकाणी जे टेबल आहे ते भिंतीकडे तोंड करून आहे. तुमचं आरेमन तुटायला नको, नाही तर काय होईल, याने किती खाल्लं त्यानं किती खाल्लं. आर्यमन का पढ़ाई पालन करें. पुराने साधक को अष्टशील पर काम करना अच्छा होता है. तर ही अशी डायनिंग टेबलची रचना आहे. आणि वारंवार आर्यमन ठेवा ही वॉर्निंग असतं. आणि आता 8 दिवस इथं मौन शांतता असेल. 5:30 नंतर प्रिंट ऑफ सर्व्हिस. आणि म्हणून ताट घेऊन आल्यावर इथं छिलके टाका, अशा प्रकारची ही रचना आहे. आणि हा जगातला एक वेगळाच अनुभव असतो. तो अनुभव घेतल्यावरच पता लागतो. डायनिंग टेबल विपश्यना. ह्याबरोबर काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत की तुम्ही 12 दिवसाचं औषध वगैरे घेऊन तुम्ही तंबाखू, नशेपत्ता करणाऱ्या वस्तू, पुस्तक, गंडा, धागा दोरा, घड्याळ, काही असं ते ठेवून द्या, जमा करा. त्यानंतर तुमचं ओळखपत्र सहज प्रवेश मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरी काही आपत्कालीन घटना जर घडली तर त्यांना हा नंबर द्या, 8779092026. आणि मुंबईच्या परिसराचा नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला धम्मवाहिनी मुंबई सेंटरशी संपर्क करायचा असेल तर हा नंबर. अशा रीतीनं या ठिकाणाचा फॉर्म वगैरे भरून हे लोक एकदा 5 वाजता आतमध्ये गेले की यांचं 10 दिवस आर्यमन सुरू होईल. आणि हा आयुष्यातला फार मोठा एक चांगला अनुभव असतो.
आता इथं पुरुष हॉलमध्ये जेवण सुरू आहे. याचं कुठलंही चार्जेस नसतात. तर या ठिकाणी बघा हे साधक असे आपले 12 दिवस मौन राहायला आलेले आहेत आणि खूपच मंगल असे वातावरण आहे. या ठिकाणी पावलं पडायला सुद्धा खूप भाग्य पाहिजे असं मला वाटतं. दिवसभर इथं आज प्रवेशाचा दिवस आहे. लोक येतात, प्रवेश घेतात, त्यांचे सोबतचे सोबती घरचे नातेवाईक मित्र परत जातात आणि मग 5 वाजता गंभीर शिबिर सुरू होईल आणि 10 दिवस ते मौन व्रतमध्ये राहतील. एक जगावेगळा सुपर अनुभव. 5 वाजलेले आहेत. चहा पोहे असा नाश्ता झालेला आहे आणि आता हे सर्व 100 जे लोक आहेत हे रूममध्ये यांच्यात हे ताट प्लेट ठेवून येणार आणि इथं मग 5 ते 7 वाजेपर्यंत मौन व्रत ठेवायचं वगैरे, कसं 9-10 दिवस वागायचं अशा सूचना दिल्या जातील आणि आम्ही 0 डेचे 1 दिवसाचे सेवादार परत निघून जाऊ. अशा रीतीनं आज दिवसभर ह्या विपश्यनामय वातावरणात राहण्याचा आनंद मिळाला. मजेदार असा वृक्ष आहे आणि याची फळं एका व्यक्तीने उल्लेख केला कोरोनासारखी फळं आहेत. त्यामुळे फळांचं सौंदर्यच भीतीमध्ये घालून दिलं. पण हा वृक्ष एकंदर खूपच या फळांमध्ये छान दिसतं. मात्र कोरोना शब्दामुळे ते नावडतं झालं. तर अशी ते बरीचशी झाडं आहेत. तरी त्यांना सकाळी मी इथं टिटवाळा विपश्यना केंद्रात सेवेला आलो होतो आणि दिवसभर जी सेवा मिळाली सेवा केली. 1 तास ध्यान केलं आणि आता घरी परत जात आहो.